किसना भाऊ, एवढं काय तुम्हाला टेन्शन आलं? काय सबंध साजरा आहे ना, तब्येता गिब्येता? तब्येता साजऱ्या आहेत लेख, पण लेख त्याच्या नोकरीचं काय आहे? म्हणजे नोकरीचं म्हणजे काय? आता इतक्या दिवस इकडे राहिल्याच्यानं झालं का हो काही? पण ते भाऊ तुम्हाला सुट्ट्या आहेत म्हणत. नाही नाही, त्या सुट्ट्याच होत्या त्याले, तर काही नोकरी पाडून नाही राहिला तो. अं, ते काय कोणचं काय आलं म्हणे बा, आय आला काहीतरी काय आलं, तर त्याच्याच्यानं कंपनीतल्या लोकांच्या नोकऱ्या कमी होऊन राहिल्या. की त्याच्यात याचं नाव आहे म्हणते. काय आलं? आता नाही बाई, आता कोरोना वाणी आलं काही दुसरं काही. सांग बाई काय करा बाई. नाही बाई, हे पाय आपल्या घरचा तर किराणा होईल हा. आधीच किराणा घेऊन ये, नाही तर मग बाई 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 कुठेच निघू देत नाहीत निरा. भाजीपाल्याचं तर काही आपली एवढी गरज नाही, आपण भागवतो घरचं दाण्यावर. पण किराणा आणा आणि पोंगे गिंगे समजा घरात आणून ठेवा हा. कच्चा माल मग घरातल्या घरात करता येते निघता येते. काय बाई कधी घेत नाही बाई कोणी. कोरोना सारखं आहे का काही? काय हो देव काय करून राहिला निरा. गरीबाच्याच माग आहे. अरे बाबा 2-2 रुपये 4-4 रुपये कमव कमव आमचं काय काय एका वर्षात होते का म्हणा. हळूहळू जर सगळं सुधारायला आलं की काही ना काही येतेच बाई गंडांतर. आता काय काय होते होत्या बिमारीनं. थांब मॅ डोक्षाची अळाने बिमारी कोण सांगितलं तुले? सांग बाई, आता तुम्हीच तर म्हणता काय आलं नोकरी जाते. अव ते कम्प्युटरातलं आहे काहीतरी, ते त्याचं काहीतरी ते कम्प्युटरातलं आहे. तो त्याच्यानं काय ते मशीना काम करतील हे, माणसं नोकरीवरची काढून राहिले असं काहीतरी सांगलं मला त्यानं. एक तर आपलं डोकं पाण्यावर चालते, आपल्याला कळत नाही काही. तोच तो लय टेन्शन मध्ये होता. लढत जाय लेपाकडे टेन्शन घेऊ नको हा. नोकरी गिकरी काय जीवन आहे का म्हणलं. तू सरकाशीदा गावात म्हणलं, मी मी येऊ का? तो मला म्हणे भाऊ तू येऊ नको, मला वाटते मी जातोच. हा किसना लय टेन्शन मध्ये दिसला मला जसा. हा काय झालं बाबा? अरे काही नाही बाई, काही नाही. किसना काकाचा फोन आलता. ते काही कम्प्युटर आहेत काही आलं ना काय, तर किसना काकाच्या नोकरीचं तर काय सांगे काका असा काही. तर मी बाई हे पाय संध्याकाळी मुंबईला जातो हा. तर ध्यान लक्ष ठेव आबाजीवर बाबूवर हा. आणि घरी चांगलं काळजी घे हा. हो ते तर भल्ली गेली काळजी घेणारी, तिची तर काळजी घ्यायल्यावर ते लोक पाहिजेत. आई शांत राह बाबा. आय नाही ए आय. हो हो हो, असंच काहीतरी म्हणलं बाई काकानं. हो ते त्याच्याच्या नोकरीचं चाललं म्हणते, कंपनीवाले लोक कमी करून राहिले. लहान हराम झाले का आता कंपनीवाले बी हा. हराम फोरले कसे आता लोक. या लोकांजवळून कामं करून घेतली माणसाजवळून. आता मशीन आल्या तर लगे माणसाला घरी पाठवून राहिले. तर मशीनच्या घरी लेकरं आहेत का म्हणा हा. ते मशीनचे संसार आहेत का, त्याचे पोट आहेत काय? त्याला काय पैशाचं काम आहे? मशीननं कामं करून राहिले. लोकांचा संसार आहे पैसा. काय जीवन कसं जगावं माणसानं सांगा आता हा. असं असते का कुठे? बाबा तसं नाही, प्रॉफिट जास्त होते. आता कसं आहे बाबा, एआय मुळे हे सगळं होऊन राहिलं बाबा. आता एआयचा वापर करून जे लोक 200 लोक काम करतील तिथे एकच ऍप्लिकेशन लागते, काच नाही लागत बाबा. ते तर होणारच आहे आता. अरे बाई ते काय होणार आणि काय नाही, पण सांग आता. काका म्हणे 200 ते 250 लोकांची लिस्ट आहे म्हणे नावाची. हा सांगा मग या 200-250 लोकांना काय करावं आता. आता नोकऱ्या कुठे शोधा. असं काही नाही बाबा, दुसऱ्या कंपनीत नोकरी शोधायची, दुसरं काही करायचं, बिझनेस करायचा. आता नोकऱ्या असले की हे तर आलंच बाबा सगळं. आता हो का, काकाचा फोन आला होता का? ना काकाचा फोन आला तर बाई बरोबर आहे पाय. मी ना येतो 2 मिनिटं, मला काम आहे. पिंकी, काय असते होते? तुला कसं सांगू, कम्प्युटरातलं असतीस एक. कम्प्युटरातलं ऍप आहे ऍप. माय हो का व. मग तू आता माणसासारखं काम करीन का व? ते राबोट ना व. सांग ना मग, मला का कळत नाही का? मी पाहिलं ना टीव्हीत. मग काय तर ते राबोटच आले ना. राबोट नाही आले आई, ए आय. बरं जाऊ दे. स्वयंपाक झाला का तुला? नाही ना, 1 घंटा बोलले तर काका. मा काही मन नाही लागलं स्वयंपाकात, नव्हतीच बसली ऐकू ये ना तर बाबा इकून. हो बाबू टेन्शन घेऊ नको, काळजी करून मी म्हटलं बाई काय झालं. म्हणून नव्हती बसली, माझ्या बात करतो आता स्वयंपाक. तर बाबा जातात वाटते बाई बंबईले. काय झालं बाई? सांगू नको आबाजीले, त्यांनी समजत काही नाही. काय नाही झालं, ए पिंकीचे बाबा बंबईले चालले. काय साठी? किसनाच्या घरी का? हा किसना भाऊच्याच घरी. नाही तर कुठे जाते बंबईले, कोण आहे आपला किसना भाऊ सोडून. कोण? आता तर गेला किसना. काय झालं, काऊन चालला हा? हा आबाजी ते
सहज चालले बाबा. फिरण्या पारण्याच्या टाइमले सहज का बंबईले काय का तोंडाची गोट आहे का बाई? इतके दूर भाडं थोडं लागते का? काय झालं बाई सुनबाई? काही तब्येत आहे ते साज राहे ना बा. पिंके मुकी राहते दुसरा विचार करतील काय. मामाजी तब्येत साजरे आहे ते नाही ते किसना भाऊच्या नोकरीचं काहीतरी आलं ते कंपनीवाले लोक कमी करून राहिले तर मग किसना भाऊले जरसा टेन्शन आलं तर म्हणून मग पिंकीचे बाबा म्हणतात मी घरी बसून काय करू, मी जातो त्याच्या जवळ त्याची भेट घेऊन येतो. ते म्हणलं या इकडे तर ते म्हणतात सध्या येत नाही मी ते काय ते आता सुट्ट्या नसतील भेटत ना आता काय करतील का आहे त्याचं तर म्हणून चालले. अरे कसं मग कृष्णाच्या नोकरीचं कसं मग दुसऱ्या इकडे लागेल का त्याला नोकरी? हा बाबाजी हो लागू शकते दुसऱ्या इकडे लागू शकते नाही तर काय तर. हा हा हा. नाही तर लेक त्यानं लय लय घोर करून ठेवलाय तिकडे मोठं घर घेतलं ते. फोन लाव बरं मग काकाले बाई. मी बोलतो काका संग. बरं थांबा मग लावून संध्याकाळी आता काका ऑफिस मध्ये असतील ना. हा आता कंपनीत जा लागेल काकाले. असं का? लावशील का बाई या दिन लावतो संध्याकाळी. हा. मग मग चालला का बाई? हा चालला का मुरली? हो ते जातो म्हणतात. ते काय आता मला ते काय पैसे गिशाले गेले काय मी कुठे गेले सध्याच गेले ते ते म्हणतात संध्याकाळी जातो म्हणतात संध्याकाळच्या रेल्वेने जातील मग आता. चल बाई मी स्वयंपाक करतो मग स्वयंपाक राहिला माय बाई जातीन गितीन तसेच उपाशी मग. आबाजी तुम्ही टेन्शन नका घेऊ काही नसते काही ते ते काय काकानं कसं मागे ते एक कंपनी सोडली होती दुसऱ्या कंपनीत गेले होते है की नाही तसं तसं काही नसते ते वेगवेगळे अपडेट्स येत असतात आबाजी त्यात काही नसते. आ हो हो. त्याच्या भरोश्यावर लय आहे बे गाडा. तुले काय कळते? त्यानं ते घरासाठी कर्ज काढेल हाय, त्या गाडीसाठी कर्ज काढेल हाय. इकडे याले एवढे मोठे पैसे देते. त्याच्या एकट्याच्या भोवती लय गोंधळ हाय. नोकरी गेली तर कसं करीन पोरग? कंपनीले एक मेल पाठवायला काहीच लागत नाही पण ज्याची नोकरी जाते त्याच्या कुटुंबावर काय बेतते हे त्या एम्प्लॉयलाच माहित असते जो याच्यातून गेला. हा प्रगती भरपूर आहे, एआय मुळे सगळं होणार असं होणार तसं होणार तसं होणार पण एआय मुळे कोणाच्या घरची चूल भिजणार हा कोणी विचार केला का. क्रांती तर येतेच जीवनात वेगवेगळ्या प्रकारे पण कधी कधी ते टेन्शन आणि धकाधकीचे असू शकते. दोन बाजू आहेत प्रत्येक प्रत्येक याला दोन बाजू असतात. एक चांगलंही आहे एआय मुळे सगळं चांगलं होईल असं होईल तसं होईल पण एआय मुळे ज्याच्या नोकऱ्या गेल्या त्याचं कसं. अरे नाही टेन्शनचं काय टेन्शनचं काही नाही हो. बघू ना आता काय होते तर जे जे बाकीचे यायचं ते आपलं. नाही नाही टेन्शनचं काही नाही. बरं ठीक आहे फोन करशील हा मग काळजी घे. हो हो ठीक आहे चल बाय. भेटू मग कधी. कसं करावं काय करावं. का हो कसं झालं म्हणता. हा चालू होतं 2 महिन्यापासून पण मला असं वाटलं माझं नाव नाही येणार त्याच्यातले असं वाटत जाय. चालू होती चर्चा कंपनीत पण असं वाटेल का आपलं एकूण इतके वर्ष झाले हा आपलं नाव येणार नाही. आता पुढे कसं करावं. तू हे घर घेतलं याचं इतकीच याची EMI येऊन राहिली. हा गाडी खर्च कसा भागेल. का मग पगार नोकरी केले गेले बंद आहे की नाही. नाही तर का कधी 6 महिने आपल्याला पगार देतात का फुकटचा. तुमची आम्ही नोकरी घेतली घ्या 6 महिने पगार. काय यार मला काय समजून नाही राहिलं माझं डोकं चालून नाही राहिलं. कसं करावं. हा दुसऱ्या कंपनीत अप्लाय केला आपण तर. याचं रजिस्ट्रेशन लेटर अजून आलं नाही ना. आल्यावर तर करावंच लागेलच काही ना काही तर करावंच लागेल ना. पण आता शक्यता लयच कमी आहे. नोकरी आता कसं आहे दुसऱ्याही कंपनीवाले एवढं एम्प्लॉई घेऊनच नाहीत राहिले ना. खूप कमी झालं ना हलकी फुलकी नोकरी करा मग पाहा लागेल आता काय आता
माझं फक्त डोकं फुटायला आलं आता. टेन्शन नका घेऊ ना तुम्ही. टेन्शन कशाला घेता? नोकरी लागेल असं दुसरी लागेल. थोडी साधारण लागेल, याच्यापेक्षा खालीच काम करावं लागेल. सोपं असते का म्हणता? बोलणं सोपं आहे. 10,000 कमी आले की महिन्याचा सायकल बिघडून जाईल. हा, 2 रुपये तुम्हाला इकडे तिकडे कमी पडले की दांगडो करता तुम्ही. हे नाही ते नाही ते नाही हे नाही. हा, पगार कमी झाला तर मग कमी झाला तर कमी होते का लागते का नाही लागत गॅरंटीच तर नाही नोकरीची. आणि लागली तर पगार किती भेटीन, कसं भेटीन, कुठे भेटीन, काय काही ना काही काहीच मिळालं मिळणार नाही ना. हा, काय काही समजून नाही राहिलं मला कसं करू. बरं, तुम्ही एवढं टेन्शन होतं, तुम्ही गावाला फोन कशाला केला? त्या दादाला कशाला सांगितलं? त्यांना काही कळते तरी काही याच्यातलं? मग त्याला नाही सांगू तर कोणाला सांगू? तुला सांगू काय? भाऊ आहे ना तुम्हाला मोठा. एवढं मोठं संकट आलं माझ्यावर तर मग मी त्याला नाही सांगू तर कोणाला सांगणार हो? तो भावाला सांगू का फोन करून? तर मा भावाला सांगू? बरं, चिडू नका हो. माझ्या भावाला कशाला सांगणार तुम्ही? तुमच्याच भावाला सांगा. पण त्यांना काही कळत नाही याच्यातलं. त्यांना समजते तरी काय हे आहे काय आणि काय? आणि त्यांना सांगून काही फायदा तरी आहे का, असं म्हणते मी. आणि तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ, रिलॅक्स राहा, काहीच होत नाही. झालं ना मंदा, आता अजून होत काय नाही. आता काय मेल तर आलेच. आता फॉर्मॅलिट्या पुऱ्या व्हायला काय वेळ लागते? हा, कंपनीला मेल पाठवायला काय जाते? एक बटन दाबा लागते. आणि इकडे आपले सगळे बटन बंद होतात ना. राणी गेली शाळेत. किती वेळची गेली ती? आता येते ती थोड्या वेळात. मी चहा करून देऊ का? जेवण करता का? जेवण तरी करा. सकाळी नाश्ता नाही घेतला, काही नाही. माझ्या डोकं खोबा ते खायचं नाव नको काढू हा पुढे. माझ्या डोक्यात इतके विचारायचं गोंधळ व्हायलाय म्हणता की फक्त मलाच माहिती आहे. तू ते डोकं नको खाऊ. ते जेवण करा आणि चहा प्या. तू जेव जाय डोकं जाय बरं. तू इथून जाय बरं. करतो तुला काही कामं असतील तर. नाही तर जाय बस तिकडे. बसू दे मला 2 मिनिटं शांत. काय करावं काही नाही समजून नाही राहिलं काहीच. काय बाई, किती टेन्शन घेते हा माणूस. अहो, टेन्शन घेऊ नका, मी पप्पांना फोन करते. काय काम आहे काय? तो पप्पा काय करणार आहे? काही काम नाही आतापासून गावभर तमाशा करायची. काय फोन करायला लागते? तुमच्या भावाला फोन केला तर चाललं, आणि माझ्या पप्पांना सांगू नाही का मी? म्हणता डोकं चालू नको स्वतःच. फोन लावू नको आतापासून. राहू दे. काय करणार आहे ते फोन लावून? त्याची ओळख आहे का कंपनीत? असू शकते. श्यामदादाची ओळख असू शकते. माझा भाऊ का तुम्ही कमी समजले का? खूप त्याची कॉन्टॅक्ट आहेत. म्हणता तू शांत राहतं का? प्लीज हात जोडून म्हणतो शांत राह. फोनही लावू नको कोणाले. काहीच नाही फक्त शांत राह. अहो, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, तब्येत खराब करून घेसाल. आपलं काय काय एवढं हे आहे का? ही नोकरी गेली म्हणजे दुसरी लागणारच नाही का? बंदा एवढं सेटल व्हायला वेळ लागते. सोपं नसते. नोकरी चेंज करणं सोपं आहे का? या कंपनीत त्या कंपनीत. आणि असं एक तर यांनी आपल्याला काढून टाकल्यावर दुसरी कंपनी विचारच करते. आणि शेवटी कसंच ते फरक पडते. दुसऱ्या कंपनीत कसं तिथं पगार किती भेटीन, काय भेटीन, कसं भागीन, एवढा EMI आहे, तेवढं एवढा खर्च आहे, गावाकडे पैसे पाठवा, कसं भागील. आता बाबाचं म्हातारपण, बाबाचा दवाखाना. हा, पगार व्यवस्थित असता हे असलं तर काही वाटलं नाही, वाटतही नाही मला. मी विचारही करत नाही. पण आता माझं एखादं मला एवढे टेन्शन आलंय, एवढं डोक्यात विचार झालेत की म्हणजे मला काही समजून नाही राहिलं. फक्त विचारांचा गोंधळ चालू आहे. आलं माझ्या लक्षात. यांना यांची नोकरी गेली, आमचं कसं होईल, राणीच्या शिक्षणाचं कसं होईल, आमचं लाईफस्टाईलचं काय होईल याचा विचार नाहीये. या माणसाला गावाला पैसे पाठवायला लागतात. माझे बाबा म्हातारे झाले, त्याच्या म्हातारपणाचा खर्च उचलायला लागते, भावाले पैसे द्यायला लागतात. याचं जास्त टेन्शन आहे. माहिती आहे ना मला. हा माणूस स्वतःचं जीवन कमी जगते आणि भावाचं जास्त जगते. सगळी जबाबदारी आमचीच आहे का? मग दादाची काही जबाबदारी नाही का? हा, असं म्हटलं आता वाद होते. भांडण करायचा टाइम नाही हा. नाही तर यायला नोकरी गेली याचं टेन्शन नाही, येईल हा टेन्शन आलं की आता पगार कमी झाला तर मी गावात पैसे कसे पाठवू, हे टेन्शन आलं या माणसाले.